नमस्कार मित्रांनो, कांचन्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त उत्तर भारतातील सुप्रसिद्ध छोले मसाले। छोले म्हटले की पंजाब घरातील शान। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 8 ते 9 तास छोले आपले भिजवून घ्यायचे आहेत। त्याला एका प्रेशर कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी आणि हळद ॲड करायची आणि याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आपण एकदा चेक करून घेऊया आपले छोले शिजलेत का ते। अशा पद्धतीने आपल्याला आपले छोले शिजवून घ्यायचे आहेत। आता एका कढईमध्ये जिरा छान परतला की आपल्याला त्याच्यामध्ये लसण हा ठेचून टाकायचा आहे। 2 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेलं टमाटर, आपला कांदा आणि टमाटर परतून घ्यायचा आहे। याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला कांदा आणि टमाटर छान परतून घ्यायचा आहे। हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतायचे। आपला कांदा आणि टमाटर छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, ह्याला पण छान आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊया। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाल तिखट टाकायचे। लाल तिखट आपापल्या चवीनुसार ॲड करा। आपल्या चटणीला पण 2 मिनिट परतून घ्यायचे। याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून आणखीन ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। आपला मसाला छान परतलेला आहे। तर याच्यामध्येच आपल्याला आपण जे बॉईल करून छोले घेतलेले आहेत ते ॲड करायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपले छोले व्यवस्थित हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचे आणि आपल्या छोल्यांना कमीत कमी 8 ते 9 मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। आपल्या छोल्याला छान कलर आलेला आहे, पाहू शकतात किती छान दिसतात ते। छान शिजून तयार झालेले आहेत। आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चला मग आपण सर्व करायला घेऊया। तर अशा प्रकारे आपले छोले तयार झालेले आहेत। तुम्हाला हे छोले कशासोबत खायला आवडतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा। भटोरे, पुरी की भाकरीसोबत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन धमाल रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। Thank you.